तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यांचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये खालीलपैकी कधी साजरा केला? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 1 नुसार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाशिक जवळचं एकलहारे विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? नाशिक जवळचं एकलहारे हे विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्री माहूर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? श्री माहूर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेणुका देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नीलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या ह्या वसलेल्या आहेत? सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या ह्या वसलेल्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या लेण्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचे प्रमाण होय? जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचे प्रमाण होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1000 व्यक्ती मागील जन्मांचे प्रमाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणामधील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हायग्रोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन तयार करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरतात? प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कशाला जलकाच म्हणतात? खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सोडियम सिलिकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडव लेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडव लेणी प्रसिद्ध आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखतात? संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणते? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 69वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो? भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा सागरी प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचे आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचे कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 40 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधले शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात? वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सी ॲसिटिलीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती अंश सेल्सिअस असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 घटक राज्यांचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? घटक राज्यांचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विधानसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40 सन 1854चा ऊर्जा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता? सन 1854चा ऊर्जा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 बावन कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बावन कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शेक्सपियर यांच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? शेक्सपियर यांच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1979 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता? खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 61वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 22 राष्ट्रीय भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.